काल झालेल्या WPLच्या ऑप्शनमध्ये जर RTM कार्ड नसतं तर दीप्तीला 3,20,00,000 ऐवजी फक्त 50 लाखातच समाधान मानावं लागलं असतं. नेमका काय प्रकार घडला चला तर सांगतो. जेव्हा दीप्तीचं नाव ऑप्शन टेबलवर आलं तर तेव्हा किती वेळासाठी तर कोणीच बीड केलं नाही. नंतर दिल्लीने एक बीड केला जो होता बेस्ट प्राइस दीप्तीचा. त्यानंतर कोणत्याच टीमने इंटरेस्ट दाखवला नाही. हे खूप सरप्राइझिंग होतं. जो प्लेअर वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असतो त्या प्लेअरवर कोणतीच टीम इंटरेस्टेड नाही हे खूप शॉकिंग होतं. तर 50 लाखात दीप्ती जाते दिल्लीकडं. त्यानंतर असली गेम चालू होतो RTMचा, राईट टू मॅच. यामध्ये UP आपलं RTM यूज करते आणि आता दिल्लीला एक फायनल अमाऊंट सांगावं लागणार ज्यामध्ये ते ओके टू बाय दीप्ती. तर ते सांगतात 3,20,00,000 रुपये. जर UP वॉरियर्स या अमाऊंटमध्ये ओके असेल तर त्यांना दीप्ती भेटल. अदरवाईज दीप्तीला 3,20,00,000 दिल्लीकडे जावं लागणार. तर UP यस म्हणतं आणि दीप्ती जाते UPकडं. RTMचा फायदा दीप्तीला नक्कीच झालाय, पण आय एम स्टील नॉट एबल टू डायजेस्ट बाकीच्या टीमांनी का बीड केलं नसेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा.